हाय स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनेल. तर पहा, आपण इथे छोटे छोटे स्ट्रक्चर पाहणार आहोत आणि त्या स्ट्रक्चरनुसार सेंटेन्स बनवणार आहोत. तर पहा, फर्स्ट स्ट्रक्चर आहे आय वॉन्ट. आय वॉन्टनुसार आपण सेंटेन्स बनवणार आहोत. म्हणजे आय वॉन्ट हे सेंटेन्समध्ये घेणार आहोत आणि त्याच्यानुसार आपल्याला ते सेंटेन्स कसं बनते ते आपण पाहणार आहोत. तर पहा, आय वॉन्ट युअर ॲडवाईस. आय वॉन्ट युअर ॲडवाईस मीन्स मला तुझा सल्ला पाहिजे. आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल तर आपण काय करणार की आय वॉन्ट ह्याच्यानुसार आपण सेंटेन्स बनवणार. आय वॉन्ट सम मनी. बघा, मला थोडेसे पैसे पाहिजेत हे आपण कसं सांगायचं की आय वॉन्ट सम मनी. मनी मीन्स पैसे, सम मीन्स काही. आय वॉन्ट अ न्यू मोबाईल. बघा, मला नवीन मोबाईल पाहिजे. तुम्ही हे कसं सांगणार इंग्लिशमध्ये? आय वॉन्ट अ न्यू मोबाईल. न्यू मीन्स नवीन. तर पहा, पुढचं स्ट्रक्चर आहे हॅव टू. हॅव टू म्हणजे समजा आय हॅव टू लिव्ह नाव. बघा, एखादी गोष्ट आपल्याला करावी लागत असेल तर आपण ते कसं वापरायचं की सेंटेन्समध्ये आय हॅव टू लिव्ह नाव. मला आता निघावे लागेल. लिव्ह मीन्स निघणे, नाव मीन्स आता. हे तुम्ही इंग्लिशमध्ये कसं सांगणार? आय हॅव टू लिव्ह नाव मीन्स मला आता निघावे लागेल. पुढे पहा, आय हॅव टू टेल यू समथिंग. मला तुला काहीतरी सांगायचे आहे. आय हॅव टू म्हणजे सांगायचे आहे किंवा सांगावे लागेल. टेल यू समथिंग मीन्स सांगायचे आहे. समथिंग मीन्स काहीतरी. यू मीन्स तुला. तर पहा, इथे काय करायचं आहे की हॅव टूच्या नंतर आपल्याला वर्ब घ्यायचं आहे. म्हणजेच वर्बचं फर्स्ट रूप घ्यायचं आहे. आय हॅव टू डू स्टडी. आय हॅव टू डू स्टडी मीन्स मला अभ्यास करावा लागेल. बघा, हॅव टू नंतर डू हे आपण वर्ब घेतलेला आहे आणि राहिलेला भाग म्हणजे स्टडी हा राहिलेला भाग आहे तो सेंटेन्समध्ये घेतला. पुढे पहा, आय हॅव टू डू सम वर्क. बघा, म्हणजे मला काही काम करावं लागेल. हॅव टू नंतर आपण काय डू हे वर्ब घेतलेला आहे आणि उर्वरित भाग तसाच लिहिलेला आहे. म्हणजेच आय हॅव टू डू सम वर्क मीन्स मला काही काम करावं लागेल. आता बघा, पुढचे स्ट्रक्चर आहे हॅड टू. हॅड टू मीन्स एखादी गोष्ट होऊन गेलेली आहे आणि ती आपल्याला करावी लागलेली आहे. तर ते आपण इंग्लिशमध्ये कसं सांगायचं? आय हॅड टू वर्क हार्ड. मला खूप मेहनत करावी लागली. हॅड टू मीन्स करावी लागली. काय हे पास्ट टेन्समध्ये आपण वापरतो हॅड टू. ओके, आय हॅड टू वर्क हार्ड. मला खूप मेहनत करावी लागली. आय हॅड टू वेकअप अर्ली. हॅड टू नंतर बघा वर्ब वापरायचा आहे. वेकअप मीन्स उठणे. आय हॅड टू मीन्स उठावे लागले. अर्ली मीन्स लवकर. आय हॅड टू वेकअप अर्ली मीन्स मला लवकर उठावे लागले. बघा, इथेही हॅड टूच्या स्ट्रक्चरमध्ये सुद्धा आपण वर्बच घेतलेला आहे. त्यानंतर आय हॅड टू स्टडी हार्ड. मला खूप अभ्यास करावा लागला. हॅड टू स्टडी हार्ड मीन्स मला खूप अभ्यास करावा लागला. स्टडी मीन्स अभ्यास. आय हॅड टू फिनिश द वर्क. मला काम पूर्ण करावे लागले. फिनिश मीन्स पूर्ण करणे, वर्क मीन्स काम. हॅड टू मीन्स करावे लागले, कारण हे पास्ट टेन्समध्ये असल्यामुळे हॅड टू आपण घेतलेला आहे. हॅड टूचं स्ट्रक्चर आहे हे. आय हॅड टू फिनिश द वर्क मीन्स मला काम पूर्ण करावे लागले. नेक्स्ट सेंटेन्स पहा. आपलं नेक्स्ट स्ट्रक्चर आहे आय एम हॅविंग. हॅविंग मीन्स आपण जी गोष्ट सध्या करत आहे हे सांगण्यासाठी आपण आय एम हॅविंग ह्या स्ट्रक्चरचा उपयोग करतो. म्हणजे जी गोष्ट आपण प्रेझेंटमध्ये करत आहोत त्यासाठी आपण आय एम हॅविंग वापरतो. तर पहा, आय एम हॅविंग अ लंच. लंच मीन्स दुपारचे जेवण. दुपारच्या जेवणाला लंच म्हणतात. आय एम हॅविंग अ लंच मीन्स मी दुपारचे जेवण घेत आहे हे सांगण्यासाठी आपण आय एम हॅविंग अ लंच असं घेतलं सेंटेन्स. पुढे
आय एम हॅविंग टी. आय एम हॅविंग टी मीन्स मी चहा घेत आहे. टी मीन्स चहा. तर मी चहा घेत आहे कसं सांगायचं इंग्लिशमध्ये? आय एम हॅविंग टी. आय एम हॅविंग डिनर. मी रात्रीचे जेवण करत आहे. डिनर मीन्स रात्रीचे जेवण. आय एम हॅविंग डिनर मीन्स मी रात्रीचे जेवण करत आहे. आपले पुढील स्ट्रक्चर आहे आय हॅव. आय हॅव मीन्स एखाद्या गोष्ट जर माझी आहे किंवा माझ्या मालकीची आहे असे सांगण्यासाठी आपण आय हॅव या स्ट्रक्चरचा वापर करतो. तर पहा सेंटेन्स, आय हॅव अ न्यू कार मीन्स माझ्याजवळ नवीन कार आहे. न्यू मीन्स नवीन किंवा माझ्याजवळ नवीन गाडी आहे. हे आपण आय हॅव ह्या स्ट्रक्चरनुसार सेंटेन्स तयार केले. आय हॅव ॲन एल्डर सिस्टर. आय हॅव ॲन एल्डर सिस्टर मीन्स मला एक मोठी बहीण आहे. एल्डर सिस्टर मीन्स मोठी बहीण. तर पहा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब द चॅनेल. थँक्यू.